नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तर मुंबईमध्ये पोहोचेपर्यंतचा जो व्हिडिओ होता, कोकण ते मुंबई प्रवास, ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सगळं काही पाहिलंच असेल। आणि आजचा आहे दुसरा दिवस, मुंबईतील दुसरा दिवस म्हणजेच गुरुवार। आणि आजच्या दिवशी संध्याकाळी आम्ही आलो आहोत जुहू येथील इस्कॉन मंदिरामध्ये। इथे आम्ही बऱ्याच वर्षांनी आलेलो आहोत, म्हणजे मी साधारणपणे लहान होती त्यावेळेस मी इथे आले होते आणि त्यावेळेस असं बांधकाम नव्हतं आणि आता सगळंच बदललेलं आहे इथे आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं। आणि सध्या सुट्ट्यांचा सीझन असल्यामुळे गर्दीसुद्धा फार होती, तरीही आम्हाला छान असे दर्शन मिळाले। आणि हा काही मंदिरातील परिसर आहे जो तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत दाखवत आहे। खूपच छान असं वाटलं, म्हणजे हवेमध्ये उष्णता एवढी होती ना की काय सांगायचं। गेले कित्येक दिवस तुम्ही पाहतच असाल, अनुभवत असाल, कुठेही तुम्ही राहत असाल, म्हणजे कोकणात राहत असाल किंवा मुंबईमध्ये राहत असाल, तरीही उष्णतेच्या लाटेने सगळ्यांची हालत अगदी खराब करून सोडलेली आहे। आणि इथेही आम्ही दर्शन घ्यायला आलेलो तेव्हासुद्धा खूपच असं गरम होतं वातावरण, हवेमध्ये उकाडा होता, पण तरीसुद्धा म्हणतात ना भक्तीची ओढ असते ज्याच्यामुळे आपले दर्शन छान असे होतात, तर तसं झालं। आणि ही आहे गुरुवारची मुंबईतली रात्र। तर आता आहे शुक्रवार आणि शुक्रवारी आम्ही सकाळी लवकरच आमचा पुढचा प्रवास सुरू केला, म्हणजे आज मुंबई आम्ही सोडलेली आहे। आणि सकाळीच आम्ही लवकर माझ्या बहिणीचा, माझ्या भाऊजींचा निरोप घेऊन मी निघाली आणि माझ्या बहिणीची छोटीशी परी आहे, छोटंसं बाळ आहे, तिलासुद्धा पाहिलं, तिचा निरोप घेतला, तिचे छान असे लाड केले आणि निघालो आम्ही। तर आता आम्ही चाललो आहोत लोणावळ्याला। आणि मागेसुद्धा आम्ही लोणावळ्याला बऱ्याचदा गेलो होतो, पण तिथून जास्त काही व्हिडिओज वगैरे मी काढलेले नव्हते। पण आता म्हटलं तुम्हाला व्हिडिओमार्फत सगळं काही दाखवावं, म्हणजे आपल्या लोणावळ्यामध्ये स्वामींचा भव्य असा मठ आहे, तर तिथेसुद्धा दर्शन घ्यायला जाणार आहोत। तर ते सुद्धा तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच, तर नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर खूपच छान अशी सकाळ होती आणि लवकरच आमचा प्रवास सुरू झाला, त्याच्यामुळे असा त्रास काही जाणवला नाही। पण जास्त वातावरण बदललं, म्हणजे कोकणातून मुंबई, मुंबईतून लगेच लोणावळा आणि हे आहे पहा खोपोलीला पोहोचलो आहोत आम्ही। जे कोणी खोपोलीला राहत असतील त्यांनी ओळखलंच असेल। आणि आता लोणावळ्यामध्ये आम्ही प्रवेश करत आहोत। हा परिसरसुद्धा बऱ्याच जणांच्या परिचयाचा असेलच। इथे सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा थांबलो आहोत, फोटोग्राफी खूप केलेली आहे, व्हिडिओ देखील काढलेले आहेत, त्याच्यामुळे इथे यावेळेस जास्त आम्ही थांबलो नाही। तर इथून डिरेक्टली आम्ही आता स्वामींच्या मठामध्ये चाललेलो आहोत। प्रवास झाल्यानंतर काहीशी तब्येत बिघडलेली होती माझी, त्याच्यामुळे आपल्या या व्हिडिओला मी जेव्हा व्हॉइस ओव्हर आता देत आहे त्यावेळेस माझा आवाज काहीसा वेगळा वाटेल तुम्हाला, तर समजून घ्याल अशी अपेक्षा करते। तर हे आहे लोणावळ्यातील स्वामी भवन, आपल्या स्वामींचं दिव्य मठ, किती छान आहे बघा ना। आणि रंगसंगती जी आहे आपल्या या मठाची ती किती छान आणि सुरेख केलेली आहे। तर एवढ्या छान अशा मोठ्या अशा परिसरामध्ये आपलं हे मठ स्वामींचं बांधलं गेलेलं आहे आणि इथला परिसरसुद्धा खूप स्वच्छ आणि शांत आहे। आणि इथे खूपच असं सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण आधीच आदल्या दिवशी पाऊस पडून गेला होता, त्याच्यामुळे थंडगार वातावरण होतं। आणि लोणावळा म्हटलं तर थंड हवेचंच ठिकाण आहे। तर या मठामध्ये स्वामींची उभी अशी भव्य मूर्ती आहे, ज्या मूर्तीचा इतिहाससुद्धा खूप छान असा आणि दिव्य असा आहे, जो इथे आल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही।
तर इथे आल्यानंतर तुम्ही नक्कीच या मठाला भेट देऊ शकता, आपल्या स्वामींचे दर्शन घेऊ शकता। इथेच बरोबर याच मठाच्या बाजूला स्वामींचा अजून एक मठ आहे आणि ज्याची माहिती आम्हाला आत्ताच मिळाली। म्हणजे तिथे आम्ही भटजींना विचारत होतो, माहिती गोळा करत होतो, तर त्याच वेळेस त्यांनी सांगितलं याच मठाच्या बाजूला दुसरं अजून एक स्वामींचं मठ आहे, तर तिथे सुद्धा तुम्ही दर्शन घेऊन येऊ शकता। तिथेच अन्नछत्रसुद्धा आहे, तिथे म्हणजे आपलं जे महाप्रसाद असतं। तर म्हटलं किती छान असा योगायोग आलेला आहे। म्हणजे स्वप्नात पण विचार केला नव्हता की एका मठामध्ये दर्शन घ्यायला गेल्यानंतर बाजूला अजून एक स्वामींचं दुसरं मठ असेल, केंद्र असेल आणि तेही एवढं दिव्य। म्हणजे आता तुम्हाला बाहेरून कळणार नाही, पण आतमध्ये मी शूटिंग जे घेतलेलं आहे म्हणजे त्यांची परमिशन घेतलेली आहे आणि त्यानंतरच मी सगळे व्हिडिओ काढलेले आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता। आणि खूपच छान अशी मूर्ती होती इथे स्वामींची आणि तिथे दर्शनसुद्धा छान झाले। भटजींनी आमच्याकडून छान अशी पूजा आणि प्रार्थना करून घेतलेली आहे। खूप मनमिळावू आहेत हे भटजी आणि खूपच प्रसन्न वाटलं त्यांच्याजवळ बोलूनसुद्धा। केशवाय नमः, श्री नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः। श्रीमन नमः, केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः। केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः। तर स्वामींचं जे मंदिर आहे, आता आम्ही जिथे पाया पडलो, नतमस्तक झालो, तर त्याच्याच बाजूला हे मोठं असं केंद्र आहे स्वामींचं, जिथे स्वामींच्या बऱ्याच अशा फ्रेम आहेत आणि मूर्त्यासुद्धा आहेत। बरीच अशी माहिती आहे, बरीच पुस्तकं आणि ग्रंथ ठेवलेले आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला बरीच अशी माहिती मिळते आणि बरीच माहिती त्यांनी लिहूनसुद्धा ठेवलेली आहे ठिकठिकाणी। ध्यान साधना केंद्रसुद्धा आहे, जिथे आम्ही नंतर ध्यान करायला थोडा वेळ बसलो होतो आणि किती दिव्य असं हे केंद्र आहे ते तुम्ही पाहू शकता। या केंद्रामध्ये दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी महापूजा म्हणजेच आपल्या सत्यनारायणाच्या महापूजा आयोजित केल्या जातात, ज्या सार्वजनिक असतात। म्हणजेच जोडप्यांनी सार्वजनिकरित्या बसून ही पूजा केली जाते। तर आपल्याला कोणालाही इच्छा असेल तर इथे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून या पूजेचा मान मिळवू शकता। म्हणजे कुठल्याही महिन्याच्या 3ऱ्या रविवारी ही पूजा आयोजित केलेली असते। तर आधीच आपण 20 ते 25 दिवस अगोदर बुकिंग केलं की त्यांना फोन करून कळवलं तर ते आपलं नाव तिथे नोंदणीकृत करून घेतात। तर ही सुद्धा स्वामींच्या मठातील या केंद्रातील जी माहिती होती ती खूपच छान अशी मिळाली मला आणि आमचा सुद्धा मानस आहे, इच्छा आहे की आम्ही सुद्धा इथे पूजेचा मान मिळवावा आणि तो आम्हाला मिळेल कधीतरी, कारण स्वामींचीच इच्छा आहे, त्यांनी आम्हाला इथे आणलं तर तेच सगळं करणार नाही का। तर नक्कीच आम्ही जोडप्यांनी कधीतरी बसू इथे पूजेसाठी आणि आमच्या घरातले बघू, जर कोणाला जमलं तर त्यांनासुद्धा आम्ही सोबत घेऊन येऊ। तर इथे आता ध्यान केंद्रामध्ये आम्ही बसलेलो आहोत ध्यान करायला। इथे तुम्ही ग्रंथ पाहू शकता, आपले स्वामींचं सारामृत आहे, गुरुचरित्र आहे, रामेश्वरी आहे, बरेच असे ग्रंथ आहेत स्वामींचे। ही स्वामींची छान अशी मूर्ती आहे आणि स्वामींचे डोळे तुम्ही पाहू शकता, असं वाटतं की स्वामी आपल्याला बघतच आहेत। स्वामींना अगदी सगळं समजतं, म्हणजे आपली भक्ती, आपण कुठल्या भावनेने तिथे गेलो आहोत,
कुठल्या भावनेने आपण स्वामींचं नाव घेतो, कुठल्याच भावनेने आपण स्वामींची भक्ती करतो, सेवा करतो, सगळं काही स्वामी बघत असतात. आणि हे आपण कधीही विसरू नये. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की स्वामींचं फक्त नाव घ्यायचं आणि स्वामी सगळं काही देतात. तर असं नसतं. मनामध्ये भक्तिभाव हा लागतोच. तर इथे सगळी काही माहिती मिळाली आणि दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही श्री नारायणी धाम येथे गेलो, जे लोणावळ्यामध्येच आहे. आणि हे सुद्धा तुम्हाला माहीतच असेल मंदिर. अगदी मुंबई गोवा जुना हायवे जो आहे तिथेच बाजूला लागून आहे, आपल्या लोणावळ्यामध्येच. तर इथला परिसरसुद्धा मी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. इथे सुद्धा यांचा परिसर खूप छान असा अगदी म्हणतात ना फुलांनी वगैरे बहरून ठेवलेला आहे. तर आणि कारंजे इथे बंद होते आज, कारण वरती असं हे शेड वगैरे बांधलेलं आहे. जया किशोरींचं इथे 15 मे ते 21 मेपर्यंत प्रवचन असणार होतं. त्याच्यामुळे ही सगळी व्यवस्था इथे करण्यात आली होती. हे पहा, छान असं पोस्टर इथे लावलेलं आहे त्यांचं. आणि त्यांच्यासाठी जी काही व्यवस्था केलेली होती प्रवचनाची, तर तिथे तो सुद्धा परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे. महादेवांची मूर्ती आहे बाजूलाच, अगदी मंदिराच्या समोरच. आणि मंदिराच्या आतमधला परिसर बरोबर 12 वाजता बंद होतो दर्शनासाठी. तर नक्कीच 12च्या आतमध्ये तुम्ही जा किंवा 3च्या नंतर. तर मंदिराच्या आतमधील या काही देवी देवतांच्या मूर्त्या आहेत, तर त्यांचे फोटो मी इथे तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही नक्कीच दर्शन घेऊ शकता. आणि हा आहे तो परिसर जो प्रवचनासाठी बांधला गेलेला आहे, सजवला गेलेला आहे. तर राधाकृष्णाच्या किती छान छान अशा फ्रेम इथे तुम्ही पाहू शकता लावलेल्या आहेत, पेंटिंग्स लावलेल्या आहेत. आणि सगळीकडे अगदी छान असं त्यांनी सजवलेलं आहे. म्हणजे लाल पिवळ्या रंगांनी अगदी सगळं वातावरण मस्त असं बहरून गेलेलं आहे. इथे छान असे दर्शन घेतल्यानंतर, छान असा वेळ व्यतीत केल्यानंतर आम्ही पुन्हा आपल्या मगाशी जिथे आपण गेलेलो स्वामींच्या केंद्रामध्ये, तिथेच आम्ही पुन्हा गेलो. कारण दुपारच्या महाप्रसादाचा लाभ आम्हाला घ्यायचा होता. तर इथे जे स्वामींचं अन्नछत्र आहे तिथेच आम्ही पुन्हा गेलो आणि तिथे आता जेवणार आणि मग आम्ही पुन्हा गावी जायला निघणार, म्हणजेच आपला परतीचा प्रवास सुरू करणार. तर आता लोणावळ्यामधून आम्ही निघालेलो आहोत आणि आता डिरेक्टली आम्ही गावी जाणार, म्हणजेच कोकणात. तर ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगू इच्छिते की मी आता कोकणामध्ये राहते. माझी संपूर्ण फॅमिली, म्हणजे जे कोणी कुटुंबात माझ्या राहतात ते सगळे कोकणात आम्ही राहतो, खेडमध्ये. तर आता आम्ही खेडसाठी निघालेलो आहोत, लोणावळा ते खेड. तर 2 दिवस मुंबईमध्ये गेले. हा 3रा दिवस जो आहे तो हा प्रवासातच गेलेला आहे. म्हणजे छान असे दर्शन झालेले आहेत आपल्या स्वामींचे आणि मन अगदी भरून आलेलं आहे. एवढं छान असं दर्शन मिळालं ना की खूप प्रसन्न वाटतं मनाला. आणि मनामध्ये मग काहीच अढी वगैरे असतात ना, त्या राहत नाहीत. तर आता चाललेलो आहोत आणि पोहोचेपर्यंत संध्याकाळ होईल. आणि जेमतेम आम्ही महाडच्या पुढे पोचलो आणि पावसासारखं वातावरण नंतर निर्माण झालेलं होतं. आणि कशेडी घाटामध्ये पाऊस तर लागलाच आम्हाला शेवटी. आणि सूर्यास्त देखील झाला होता तोपर्यंत. तर असं एकूणच हे वातावरण अगदी म्हणतात ना की सगळं मिक्सचर झालेलं होतं. म्हणजे ऊनही तेवढंच होतं दिवसभर आणि नंतर संध्याकाळी कोकणात प्रवेश केल्या गेल्या पावसाची सुरुवात होती. तर अशा पद्धतीने आपला हा प्रवास संपलेला आहे. आणि संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.